नमस्कार. मी आज तुम्हाला एक वेगळी कहाणी सांगणार आहे. उत्तर प्रदेशमधली ही कहाणी आहे. ही कहाणी नक्की ऐका, कारण मी 2 आमदारांचा उल्लेख करणार आहे. 1980 साली उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुका जिंकून भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे हे 2 पांडे ब्रदर्स आमदार झाले होते. अर्थात हे एकमेकांचे नातेवाईक किंवा भाऊ नाही आहेत. सुलतानपूरमधून देवेंद्र पांडे आमदार झाले होते, तर नंतर दुसऱ्या एका मतदारसंघातून भोलानाथ पांडे आमदार झाले होते. भोलानाथ पांडे 1980 ते 85 या कार्यकाळामध्ये आमदार होते. त्यानंतर ते 85 निवडणूक पडले आणि पुढे 89 ते 91 या कार्यकाळामध्ये ते आमदार होते. तर देवेंद्र पांडे हे 1980 ते 85 आणि 85 ते 89 या कार्यकाळामध्ये आमदार होते सुलतानपूरचे. पुढे 89च्या निवडणुकीमध्ये ते पडले. म्हणजे दोघांचाही पराभव झाला आणि पुढे त्यांचं राजकारण थांबलं. आता तुम्ही म्हणाल, मराठीतला व्हिडिओ भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे या उत्तर प्रदेशातल्या आमदारांच्या विषयी मी कहाणी का सांगतोय? हे 1980ला आमदार झाले होते, हे लक्षात ठेवा. फक्त 1980ला. म्हणजे तुम्हाला मी पुढे नंतर जे कहाणी सांगणार आहे ती तुम्हाला ऐकवतो. आता या कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी दिल्लीच्या AI समिटमध्ये काय घडलं याची आठवण करून देतो. म्हणजे AI समिट चालू असताना अर्धनग्न अवस्थेत काँग्रेसचे काही कार्यकर्ते गेले. तिथे ते बंद पाडलं. अर्थात त्यांनी लाथा वगैरे खाल्ल्या, हा भाग वेगळा. पण त्यानंतर राहुल गांधी जे बोलले ते भयंकर आहे, ते ऐका. कांग्रेस पार्टी के बब्बर शेरों कार्यकर्ताओं, आपको डरना नहीं है, एक कदम पीछे हटना नहीं है. कांग्रेस पार्टी के बब्बर शेरों कार्यकर्ताओं, आपको डरना नहीं है, एक कदम पीछे हटना नहीं है. काय म्हणाले? डटना है, डरना नहीं है, लड़ना है, चाहे नंगा होना है, कुछ भी कर लो, करना है. यानंतर कर्नाटकात हेलिकॉप्टरची फॅक्टरी घालताना अपशकुन करण्याचं काम काँग्रेसने केलं. आता ह्या 2 घटना सांगतो आणि तुम्हाला जी भोलानाथ पांडे देवेंद्र पांडेची कहाणी सांगायची आहे ती सांगतो. म्हणजे मला पुढे एक एक टप्प्यावर आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. दिवस होता 20 डिसेंबर 1978. एअर इंडियाचं 737-200 बोईंग हे विमान कोलकाता विमानतळावरून निघालं होतं. या विमानाचा उड्डाण क्रमांक होता IEC 410. इंडियन एअरलाइन्सचं हे विमान, एअर इंडियाचं नाही, इंडियन एअरलाइन्सचं हे विमान कोलकाता विमानतळावरून रात्रीच्या वेळेला उड्डाण करून निघालं. 20 डिसेंबरला निघालेलं हे विमान दिल्लीच्या पालम विमानतळाजवळ येताच, त्यावेळेला पालम विमानतळ होतं. पालम विमानतळाजवळ येताच 2 व्यक्ती पायलटजवळ गेले आणि त्यांनी पायलटला आदेश दिला की हे विमान आम्ही हायजॅक केलं आहे, आमच्याकडे बंदूक आहे, बॉम्ब आहे आणि याद्वारे आम्ही हे विमान उडवू शकतो. सबब हे विमान आता पालम विमानतळावर न उतरता नेपाळच्या काठमांडू विमानतळाकडे घेऊन जावं. पायलटला कळलं की आता विमान हायजॅक झालंय, हे आपल्याला मारू शकतात आणि जवळपास 130 प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तेव्हा पायलटनी सांगितलं की काठमांडूकडं म्हणजे नेपाळकडं जाण्या इतकं इंधन तर या विमानात नाही आहे. ते म्हणाले ठीक आहे, मग जवळ बांगलादेश आहे, तिकडे चल. ते म्हणाले तितकंही इंधन इथं नाही आहे. तेव्हा दिल्लीत तर उतरवायचं नाही, मग उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी एअरपोर्टवर हे घेऊन चल. त्यावेळेला वाराणसी एअरपोर्ट फारसं असं याच्यात नव्हतं, नेहमीच्या विमान जाण्यामध्ये नव्हतं. मग पहाटे 1 वाजता हे विमान वाराणसी एअरपोर्टवर उतरवण्यात आलं. तेव्हा एक यादव नावाचे मुख्यमंत्री तिथे होते. मग अपहरणकर्त्यांची बोलणी सुरू झाली, 2 अपहरणकर्त्यांशी. मग अपहरणकर्त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या मागण्या काय आहेत? तेव्हा अपहरणकर्त्यांनी समोर ठेवलेल्या मागण्या ह्या फार गंभीर होत्या. 20 डिसेंबर 1978, आता 21 डिसेंबर उजाडलेली होती. या दिवशी दिल्लीतलं म्हणजे केंद्रातलं सरकार होतं मोरारजी देसाई यांचं. यावेळेला इंदिरा गांधींना अटक करण्यात आलेली होती. तेव्हा या 2 आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की आम्ही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, आमच्या मागण्या अशा आहेत
की इंदिरा गांधींना अटक केली आहे, ताबडतोब सुटका करा. नंबर 2, संजय गांधींच्यावरचे सगळे आरोप मागे घ्या आणि देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तात्काळ राजीनामा द्यावा. बराच काळ वाटाघाटी चालल्या आणि शेवटी उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत 130 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आणि या दोघांना अटक करण्यात आली. काही काळ जेलमध्ये गेले. पुढे केंद्रातलं सरकार बदललं, देशभरामध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आणि ज्या वेळेला हे चालू होतं त्यावेळेला काँग्रेसने एक अधिकृत प्रेस नोट काढून सांगितलं की या दोन्हीचा आमचा संबंध नाही, हे आमचे कार्यकर्ते नाहीत. सरकार बदललं आणि सरकार बदलल्यावर या दोघांना दोषमुक्त करण्यात आलं. सगळ्या आरोपातून दोषमुक्त म्हणजे दोन्ही आरोपींना दोषमुक्त करण्यात आलं आणि पुढे इंदिरा गांधींनी या दोघांनाही विधानसभेची तिकीट दिली. या 2 आरोपींची नावं होती भोलानाथ पांडे, देवेंद्र पांडे. आपल्या नेत्याकरता देशाचं विमान हायजॅक करून 130 प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा नादानपणा ही माणसं सहजपणे करू शकतात, सहजपणे, आणि त्यांना स्वीकारलंही जातं. आपल्या नेत्याला अडचण होणार असेल तर देश गेला खड्ड्यात, देशवासी गेले खड्ड्यात असं म्हणणारी ही काँग्रेसची माणसं देशाची नाचक्की करायला AI समिटमध्ये कमी करत नाहीत. बेंगलोरमध्ये हेलिकॉप्टरच्या फॅक्टरीला अपशकुन करायला कमी करत नाहीत. तर यांच्या नेत्याला मारल्यावर दिल्लीत शिखांचं हत्याकांड करायला कमी करत नाहीत. हे ब्राह्मणांना मारायला कमी करत नाहीत, वंशविच्छेद करायला कमी करत नाहीत. यांची मनोवृत्ती काय आहे हे लक्षात घ्या. आम्ही हिंसेच्या मार्गाने जात नाही म्हणणारे हे कशी हिंसा घडवून आणतात हे तुमच्या लक्षात यावं. हे ढोंगी गांधी समर्थक नेहमीच आपल्याला काही मिळत नसेल तर हिंसात्मक मार्गाने आंदोलन करून देशाचं वाटोळं करायला मागे पुढे पाहत नाहीत, हे लक्षात यावं. यासाठीच ही घटना सांगितली. बाकी भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे यांना जे बक्षीस मिळालं ते आणखी बऱ्याच जणांना मिळण्याची शक्यता आहे. फक्त ते करतात काय एवढं नीट बघणं आवश्यक आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज